श्री स्वामी समर्थ. मौनी अमावस्येचे मी काही व्हिडिओज बनवलेले आहेत, ते तुम्ही नक्की ऐका. अगदी 5 ते 6 मिनिटाचे आहेत. प्रत्येकाने वेळ काढून पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल, प्रत्येक माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आज आपण पाहणार आहोत मौनी अमावस्येचे काही धनवृद्धीसाठी आणि आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काही उपाय. मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून शांत मनाने खालील उपाय करा. काय ठेवायचे आहे आपल्याकडे? तर चांदीचे नाणे, लक्ष्मी किंवा गणेशाचे चिन्ह असलेले हे सर्वोत्तम असं चांदीचं नाणं कोणतंही तुम्ही ठेवून बघा. आणि हा उपाय तुम्हाला आवडला तर नक्की मला पुन्हा या कमेंट बॉक्समध्ये येऊन, तुम्ही आपल्या चॅनेलवरती कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की सांगाल की याचा आम्हाला खरोखर फायदा झाला. नाणे हे गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने धुवा. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 11 वेळा जपा. नाणे लाल कापडात गुंडाळा, ते आपल्या पाकिटात कायम ठेवा. फायदे: आर्थिक अडचणी कमी होतात, खर्चावर नियंत्रण येते आणि धन येण्याचे मार्ग खुलतात. नकारात्मक ऊर्जा दूर राहते. पर्यायी वस्तू म्हणून चांदी नसेल तर चालेल, पण 5 मुखी रुद्राक्ष, पिवळी हळदीची गाठ, लाल रंगाचा धागा हे तुम्ही आवश्यक आपल्या पाकिटामध्ये ठेवू शकता. तर महत्त्वाचे काय? तर मौनी अमावस्येला बोलणे टाळावे, मौन पाळावे व शक्य असल्यास दान करावे. विशेषतः तांदूळ, काळे तीळ किंवा वस्त्र तुम्हाला हे दान करायचं आहे. त्यामुळे आपल्याला याचा खूप असा चांगला इफेक्ट दिसतो आपल्या पूर्ण जीवनावरती. तर हे आयुष्य बदलण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला हा आपला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका. अशाच नवीन माहितीसोबत आपण भेटू.